आयोजन उभारणं हे खायची गोष्ट नाही आहे, लक्षात ठेवा. आणि या आयोजनाला अमूल्य साथ आम्हाला मिळाली ती म्हणजेच आमचे सर्वांचे पूर्ण मी म्हणेन पांडू स्पोर्ट्स म्हणा, पांडू मास्टर्स म्हणा, आमचे सर्वांचे हितचिंतक आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील, तसेच आदरणीय सन्माननीय रणजितजी किनी साहेब, भावेशजी पुणेकर, या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्ही आज इतकं चांगलं आयोजन आपल्यासमोर प्रेझेंट करू शकलो, लक्षात ठेवा. त्यानंतर ज्या हितचिंतकानं राहुल भोईर यांनी 6,722 रुपये आज आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. अगदी कुळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार ज्यांना 2,000 रुपये दिलेले आहेत, मोहन भोईर ज्यांना 2,000 रुपये दिलेले आहेत. असे अनेक हितचिंतक आहेत ज्यांना आम्हाला 1000 म्हणा, 500 म्हणा, 200 रुपये म्हणा, जे काही कॅश प्राईज आपण दिलेले आहे त्या सर्वांचं, त्या सर्व हितचिंतकांचं मी पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतोय. वळतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. आपण पाहत आहात जय हिंद स्पोर्ट्स वर्सेस स्वप्न साकार. एका साईडला आपण पाहणार आहात दिलीप भोईर, तर एका साईडला आपण पाहणार आहात भारत भोईर. दोन संघ मालक आमने भेटताना या सामन्यामध्ये 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेच असेल त्यावेळेस आपल्याला 30 यार्डच्या बाहेर 2 शतरक्षक ठेवावे लागतील. त्यानंतर कंपल्सरी 6 शतरक्षक तुमचे 30 यार्डच्या आतमध्ये असायला हवेत. आमचे जवळचे मित्र सन्माननीय श्री विश्वासजी मुकदम साहेब खास करून या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी ओवळ्यावरून आलेले आहेत. त्यांचं इथे आम्ही यशोचित्त स्वागत करतोय. मी आपल्या गावचे माजी शाखा प्रमुख गजानन भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विश्वासजी मुकदम साहेबांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद विश्वास भाऊ, आपण आपला अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिला. दिलीप भोईर. आणि आज मित्रांनो आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना ज्या आपण वह्या वाटप केल्या, या संपूर्ण वह्या विश्वासभाऊ मुकादम यांच्याकडून आलेल्या होत्या. तर सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, कारण त्यांच्यामुळे आज आपल्या गावातील प्राथमिक शाळेला शालेय वस्तू वाटप करण्यात आल्या आपल्या या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. धावसंख्येकडे आपण वळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 1. तुषार पाटील माझ्या साथी गुणलेखक आहेत. सचिन पाटील दोन्ही आपण बघा राई नगरीतून आहेत. एक डिजिटल स्कोर यावेळेस नक्कीच महेंद्रसिंग धोनी कॉफी पिक स्टाईल मध्ये हा फटका कंप्लीट केला होता, मात्र हा चेंडू धोण्या पायाच्या मधून निघून जातोय. 4 धावेसाठी. जुचंद्र गावाच्या ग्रामस्थान. नक्कीच जुचंद्र नगरी म्हटली तर 2 मानाच्या स्पर्धा जुचंद्रच्या नगरीमध्ये होत असतात. टेनिस बॉलच्या स्पर्धा, एक म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आणि त्यानंतर एक ओव्हरआर्म क्रिकेट. एक आपण स्पर्धा मोहनदादांच्या वाढदिवसानिमित्तानं जी आता स्पर्धा येत्या काही दिवसांमध्येच येणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये, ती मोहनदादांच्या वाढदिवसानिमित्तानं असते. ओव्हरआर्मची स्पर्धा असते. तिथे देखील आपण जर पाहिलं तर अप्रतिम आणि अतिशय देखणं असं आयोजन त्या स्पर्धेमध्ये केलं जात असतं द ग्रेट मराठा परिवाराकडून. त्यानंतर एक निधी स्पोर्टची स्पर्धा, आपण अंडरआर्मची स्पर्धा अनेक ठिकाणी खेळला असाल, मात्र अशी स्पर्धा जी चंद्रपाड्याच्या नगरीमध्ये होते निधीच्या जन्मदिवसानिमित्तानं द ग्रेट मराठा परिवाराकडून ॲडव्हेंचर बॉईज या संघाच्या माध्यमातून ती स्पर्धा देखील अंडरआर्म क्रिकेट विश्वातील एक मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. धावसंख्या आपण पाहतो, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7. जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या विनंती करतोय, कारण सेमीफायनल आणि फायनल हे आपल्याला 4-4 षटकांची खेळवायची आहे. लक्षात ठेवा, आपण जी मेहनत तुम्ही सर्वांनी मेहनत घेतलेली आहे हे आयोजनासाठी, ती मेहनत आपली वाया जाता कामा नाहीये. आणि अप्रतिम झेल तेजकुमार राऊत झेलच्या खाली, क्या बात आहे. पहिला गडी बाद जय हिंद स्पोर्ट्स. पालघर वसई जुचंद्र गाव मध्ये मान पहिला स्पर्धेचा. पालघर वसई जुचंद्र
मुख्यमंत्री चषक पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पहिली स्पर्धा जुचेंद्र नगरीमध्ये खेळली गेली. त्याचं हे टायटल सॉन्ग आहे मित्रांनो. मागच्या सामन्याचा हिरो पियुष भोईर मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 24 धावा उभारल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये आणि ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर घेतली होती. मात्र दुसरा सामना ज्यावेळेस चेतन नाईक खेळला आणि त्याने एक चांगली दमदार कामगिरी केली, 30 धावा पूर्ण केल्या आणि ती ऑरेंज कॅप मात्र पियुष यांच्या डोक्यावरून सरकून चेतन नाईक यांच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळाली. 24 धावसंख्येवर पियुष आहे सर्वाधिक धावसंख्या जर आपण पाहिली तर, आणि 30 धावसंख्येवर चेतन नाईक आहे. सामना आपण पाहतोय जैन स्पोर्ट्स वर्सेस स्वप्न सकाळ. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, शतरक्षक आहे डीप मध्ये, तेजकुमार राऊत चेंडूला उचलतायत, फेकतायत, तत्पुरी मिळतायत, त्या म्हणजे या 2 धावा. धावसंख्या होती 9. उपांत्य फेरीतील हा सामना. धन्यवाद विशाल भाऊ, वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल. जास्त टीम मीटिंग करू नका, मी वारंवार तुम्हाला सूचित करतोय, वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. टेनिस विश्वातील लेजंड क्रिकेटपटू, ज्या क्रिकेटपटूनं, ज्या गोलंदाजानं अनेक भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं, असा महान क्रिकेटवीर आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं इथं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सोबत आपण पाहतायत टेनिस विश्वातील अनेक एक नामांकित अष्टपैलू खेळाडू अमोलजी वेतोस्कर हे देखील आलेले आहेत, तर त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतो, वेलकम. त्यांना विनंती करतोय की त्याने आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. प्लीज अमोल सर, वेलकम वेलकम वेलकम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम राजूजी पाटील साहेब. राजू पाटील म्हटलं तर एक असा हिरा जो पूर्ण मीरा भाईंदरमधून असा पहिला खेळाडू ठरला ज्यानं आर.के. मेमोरियल कप म्हणजे पहिली राज कपूर ट्रॉफी, रजनी ट्रॉफी ज्यानं गाजवली, मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्या स्पर्धेमध्ये वॉशिंग मशीन घेणारा मीरा भाईंदर नगरीतील हा पहिला एकमेव खेळाडू. त्यानंतर मी अमोलजी वेतोस्कर यांचं नाव घेईल, ज्यानं आर.के. मेमोरियल कप म्हणजे आर.के. ट्रॉफी, राज कपूर ट्रॉफीच्या वेळेस उत्कृष्ट फलंदाज म्हणून आर्चिज गोवा या संघाच्या माध्यमातून नेतृत्व करताना पहिलं पारितोषिक पटकावलं होतं. तर हे 2 महान खेळाडू आज आमच्या सोबत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9. ह्या वेळेस स्ट्रोक आपण पाहतोय तर काही मिली सेकंद लवकर कंप्लीट केला. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय भोईर यांच्याकडून मिड विकेट रिझर्व्हमध्ये सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, थांबवतोय पियुषला फलंदाज जतीन. हा सामना, ही लढत खूप महत्वाची आहे, कारण जो जिंकेल तो संघ मात्र आज गावामध्ये बँजो सोबत नाचेल, इतकं मी म्हणू शकतोय, कारण तो रिकाम्या हाताने जाणार नाहीये. जो संघ जिंकणार त्याला मात्र एक ट्रॉफी मात्र दिली जाणार. ऑरेंज कपड्याच्या मागे जायचं आहे, स्टंपच्या मागे आहेत पांजू इंडियन्स. तुमचा एक खेळाडू ऑरेंज कपड्याच्या बाउंड्री लाईनच्या ऑरेंज कपडा आहे त्या कपड्याच्या पुढे बसलेला, प्लीज मागे जा. लाईव्ह सुरू आहे, खराब दिसते ते, थँक्यू. लॉफ करण्याचा प्रयत्न आहे, टॉप एज लागतोय, बॅटच्या वरच्या पट्ट्यावर हा चेंडू आदळला जातोय. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येते, तत्पूर्वी हा चेंडू फील्ड करेपर्यंत इथे मिळत आहेत त्या 2 धावा. पियुष जो ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आहे. शरद पाटील आमचे क्रीडाप्रेमी, लागोपाठ 3 षटकार मारा. शरद भोईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये घेऊन जा. चाहते आहेत क्रिकेटचे पांजू गावातील, ज्या ज्या वेळेस पांजू गावात स्पर्धा असते त्या त्यावेळेस शरद भोईर हे नाव नक्कीच पुढे घेतलं जातं. आउटसाइड लेग स्टंप, यस, हा चेंडू सोडून दिला होता, मात्र नक्कीच लेग ब्रेक देखील प्रमोद करतोय मध्ये मध्ये, हे विसरला होता तो म्हणजे जतीन. गडी बाद होतोय दुसरा, धाव संख्या होते ती म्हणजे 13. जनतेला हा नेताला भला साऱ्यांची साथ हाय त्याला म्हणून दादा नवाला आहे मनान सादा अशी दादाची यादा एक
एकच वादा आमचा राजू दादा. राजे साहेबांचा डोकस, राजू पाटील आला नवस. राजे साहेब थँक्यू डीजे. खरोखरच राजू पाटील आमच्या सोबत आहेत, रवींद्र पाटील भाई देखील आमच्या सोबत आहेत. आज मी म्हणेन पाटील पूर्णतः व्यासपीठावर आहेत आणि पाटलांचा रुबाब लई भारी असतो. ह्यावेळेस आउटसाइड लेग स्टंप चेंडू नटराज स्ट्रोक कंप्लीट करतोय. मात्र शॉर्ट लेग आपण पाहिला तर ठेवण्यात आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल फक्त मिळेल. एक न संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 14. स्वप्नील शेडगे. मागचा जर आपण विचार केला सामन्याचा तर या स्पर्धेमध्ये पहिला षटकार मारणारा हा खेळाडू ठरलेला आहे. कारण जयेश देशमुख यांच्याकडून काही पारितोषिक आहेत. पहिल्या सामन्यामधील पहिला षटकार, पहिली विकेट आणि पहिला चौकार जो कोणी घेईल त्या खेळाडूला पांजू प्रीमियर लीगचा एक लोगो असलेला एक चांगली ट्रॉफीज, एक आकर्षक ट्रॉफीज त्या खेळाडूला देण्यात येणार आहे. त्यानंतर फायनलच्या वेळेस जो फायनल सामना आपला असेल त्यावेळेस पहिला चौकार, पहिल्या षटकाराने पहिली विकेट जो कोणी घेईल त्याच्यासाठी देखील आकर्षक ट्रॉफीज जयेश देशमुख यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, सुपर सिक्सेस, सुपर बाउंड्रीज अशा अनेक 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 पारितोषिक आहेत. अँड गोल्ड विथ डायमंड ज्या आपण 2 ट्रॉफ्या पाहत आहेत त्या मोहनदादा पाटील आणि रणजितजी केणी साहेब यांच्याकडून आलेल्या आहेत. तसेच या स्पर्धेसाठी रोख रक्कम यावेळेस हा प्रथम चेंडू 5,000 रुपयाचा धनादेश राजू पाटील यांच्याकडून आलेला आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी संपूर्ण आजच्या जेवणाची व्यवस्था सन्मानित श्री रणजित दादा किणी यांच्याकडून करण्यात आलेली आहे. धावसंख्या आपण पाहत आहेत ती म्हणजे 14. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि 26 जानेवारी निमित्तानं पांजू प्रीमियर लीग 2021चा हा रणसंग्राम तुम्ही पाहत आहात. फुल टॉस दिल्यावर रेमिस्तान स्ट्रोक काय हा जय होईल का? आणि इथे मात्र बिग विकेट, एक मोठी विकेट पियुष पाटील यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम मैदानाच्या आतमध्ये. हा धक्का असेल मोठा, सर्वात मोठा धक्का असेल मी तर म्हणेल स्वप्न साकार या संघाला. राजू पाटील आला नवस, होती चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू डीजे. पियुष पहा, पियुषची विकेट किती महत्वाची होती. कारण जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं याचं कारण स्वप्न साकार या संघाला पुढे नेण्याचं काम पहिला सामना आपण पाहिला असेल तर पहिल्या सामन्यामध्ये स्वप्न साकार या संघाला पुढे नेण्याचं काम तुषार पियुषनेच केलं होतं. कारण ज्या 70 ते 80 धावा, मला वाटतं 70 ते 75 धावा ज्या स्वप्न साकार संघानं बनवल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा पियुषचा होता. त्या कारणास्तव ती खास करून विकेट किती महत्वाची ठरली जय हिंद स्पोर्ट्स या संघाला. अजय भोईर नवीन गोलंदाज. मागच्या सामन्याचा आपण विचार केला 3 विकेट देखील पियुषनं काढल्या होत्या. तर असं म्हणायला काही हरकत नाहीये तुषार, आपण नाण्याची एक बाजू बघतोय. अजून गोलंदाजी अटॅक पाहायचा आहे आपल्याला स्वप्न साकार या संघाचा. चला जास्त वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या प्लीज, विनंती करतोय. कारण 2 सामने अजून आपल्याला खेळवायचे आहेत. 2 सामने आणि एक इनिंग आपल्याला खेळवायची आहे, लक्षात ठेवा. ह्या वेळेस हा चेंडू मिस करतोय. पांजू प्रीमियर लीग एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आम्ही, लक्षात ठेवा. 300 मुलांनी फॉर्म भरला होता जे आपले पांजूचे नगरवासी आहेत त्यांच्या माहितीसाठी. काही असा विचार करत असतील की पांजू हा छोटासा गाव आहे, मात्र या छोट्याशा गावामध्ये जवळजवळ 300 मुलं आहेत. भाई तुमच्या माहितीसाठी, राजू पाटील साहेब तुमच्या माहितीसाठी 300 मुलांना फॉर्म भरला होता ही स्पर्धा खेळण्यासाठी. मात्र त्यामधील आपण पाहताय तर 11 मुलं आपण काढली गेली, निवडली गेली. मात्र आज जर आपण विचार केला
तर पूर्ण पांचू गाव एकत्र इकडे आहे. पुढच्या वर्षी नक्कीच एक दिवस वाढवावं लागेल. आम्हाला देखील भाई असं वाटतं की पुढच्या वर्षी सगळ्यांना संधी मिळायला हवी, त्यासाठी एक दिवस आणखीन वाढावं लागेल. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये छत्रक्षक प्रोटेची साडी आहे त्या दिशेनं करण शिंदे. एकच धाव मिळेल, धावसंख्या 17. आणि एक भाई ज्यावेळेस पांजू प्रीमियर लीगचं ज्यावेळेस आम्ही घोषणा केली होती की आम्हाला 26 तारखेला पांजू प्रीमियर लीग खेळवायचे आहे, त्यावेळेस ह्या मैदानावर सराव करण्यासाठी सकाळच्या वेळेस देखील 50 ते 60 मुलं, सकाळी 7 वाजता पहाटे सराव 50 ते 60 मुलं सरावासाठी, संध्याकाळी देखील 50 ते 60 मुलं या ग्राउंडवर सरावासाठी, त्यानंतर शेतामध्ये आणखीन ग्राउंड आहेत तिथे सरावासाठी. जी मुलं भाई पबजीच्या आहारी गेली होती अशी अनेक मुलं आहेत, मी नावं त्यांची जाहीर करत नाही, मी अनेक मुलांना पाहिलेलं आहे, बंदरावर म्हणा ब्रिजवर म्हणा पबजी खेळत असायची अख्खा दिवस. ती मुलं या क्रिकेटच्या दिशेने वळाली, कुठेतरी पबजी थांबला गेला या पांजू प्रीमियर लीग मुले. धावसंख्या आपण पाहताय ती म्हणजे 18. शॉट ऑफ लाईन चेंडू, हा चेंडू गुडलेन वरून टॉस होतोय. एक परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच असे मरेन मी, हाताळली गेली अजय भोईर यांच्याकडून. फलंदाज मितेश यांना. धावसंख्या 18. धावा. डान्सिंग द पिच पुढे येऊन चेंडूला लॉफ करतो, इनसाइड आउटचा फटका, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये करण शिंदे चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव. धावसंख्या 19. अनेक संघांना आज या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गावदेवी पांजू, स्वप्न साकार, आई एकविरा, प्राप्ती वॉरियर्स, पांजू इंडियन्स, त्यानंतर जय हिंद स्पोर्ट्स, आणि नक्कीच यावेळेस बिग हिट, हा चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी षटकार. देवड्या देईन तिरक्या तुलार, सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. DJ Sajan. यो थँक्यू. क्या बात आहे डीजे. बारक्या नाही आहे, हा मोठा आहे. छोटा पॅकेज बडा धमाका. स्वप्नील शेडगे एक मोठा फलंदाज म्हणून ओळख आहे या पांजू नगरीमध्ये या खेळाडूची. हा डिट मारण्यामध्ये खूप माहीर असा खेळाडू आहे. शॉट ऑफ लाईन लॉफ करतो चेंडूला, हा चेंडू साईड स्क्रीनच्या दिशेनं झेल मात्र जयप्रकाश भोईर यांच्या हातातून निसटतोय. येत आहेत त्या या 2 धावा. धावसंख्या 27. 27 लॉस ऑफ 3 विकेट ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 पूर्ण झालेले आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. प्लीज टीम मीटिंग जास्त करू नका. निर्णय जो काही घ्यायचा आहे लगेच निर्णय घ्या. एक आकडा खास करून दिलीप भोईर यांना गृहीत धरला असेल, कारण आपण पाहिलं तर जैन स्पोर्ट्स संघाच्या अगेन्स्ट खेळतोय. जैन स्पोर्ट्स म्हटलं तर अक्षय सारखा एक मोठा खेळाडू त्या संघामध्ये आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रमोद भोईर जो मागच्या सामन्याचा आपण पाहिलं तर सामनावीर ठरला होता, हा एक मोठा खेळाडू त्या संघाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर गुड्डीला मी पाहिलं, एक लेफ्ट हँड फलंदाज आहे गुड्डी, त्याला काही विसरता कामा नये. दमदार कामगिरी गुड्डीने देखील केली मागच्या सामन्यामध्ये. तर या कारणाचं एक टार्गेट सेट केलं असेल दिलीपनं. मॅक्झिमम मी तर म्हणजे 50च्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न दिलीपचा नक्कीच असेल, जेणेकरून जैन स्पोर्ट्सच्या संघाला आपल्याला रोखता येईल. दीपेश नवीन गोलंदाज, हा एक नवीन चेहरा पहा. पांजू प्रीमियर लीगच्या माध्यमातून या मुलाला गोलंदाजी करण्यासाठी संधी मिळते. शॉट ऑफ लाईन मिस्टर स्टोक, अपीच लागतोय, चेंडू हवेत आहे आणि ते मात्र पूर्ण विराम लागतोय, तो म्हणजेच मितेश यांच्या खेळीला. DJ Sumit in the mix.
विजय प्रशांत, ज्याला आपण प्रेमानं भाई म्हणून संबोधतोय, मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दयानंद भोईर, नॉस्ट्राईकला नवीन खेळाडू. धावसंख्या आपण पाहतायत स्वप्न साकार या संघाची 27-27. ह्या वेळेस ही मात्र महाराजांना मानवंदना असेल स्वप्नील शेडगे यांच्याकडून. आणखीन एक षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून पाहायला मिळते. संघ मात्र वेगाने पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 33. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं छोटा पॅकेज बडा धमाका असा हा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. स्वप्नील शेडगे हा दुसरा षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघ पुढे पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. फुल टॉस डिलिव्हरी पॅरेलल फ्लाइट चेंडू येतोय ऑन साइडला आणि इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावसाठी चौकार. आणि एक वैशिष्ट्य म्हणायचं गेलं राजू पाटील साहेब आणि भाई, तर आम्ही या वेळेस पहिल्यांदा या पूर्ण मैदानामध्ये महिला कक्ष उभारलेला आहे आणि सकाळपासून महिलांनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता. आता मात्र ते नाही आहेत. नक्कीच फायनलसाठी पुन्हा त्या महिला पाहायला मिळतील. एक आम्ही महिला कक्ष इथे तयार केलेला आहे, कारण भरपूर महिलांची इच्छा होती की आम्हाला देखील ही स्पर्धा पाहायची आहे. घर बसल्या नाही तर आम्हाला ग्राउंडवर यायचं आहे. धावसंख्या होते ती म्हणजेच 38. भरपूर पाहुण्याने देखील इथे उपस्थिती दाखवली. सकाळपासून आपण पाहतोय अनेक गावातील पाहुणे वर्ग देखील इथे होते स्पर्धा पाहण्यासाठी आणि अजूनही असतील. धावसंख्या आपण पाहताय ती म्हणजेच यावेळेस क्या बात आहे, प्रशांत भोईर यांचा हा ब्रँडेड षटकार. स्वप्न साकार या खेळाडू कक्षातून आता मात्र कुठेतरी आवाज यायला सुरुवात झालेली आहे, कारण जी धावसंख्या अपेक्षित केली होती ती धावसंख्या उभारली जाते या जोडीकडून. धावसंख्या वेगाने पुढे निघते. धावसंख्या 44च्या घरामध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू बैठक स्ट्रोक खेळला जातोय ऑन साइडला. अक्षय भोईर चेंडूला फील्ड केला. सिंगलला डबल मध्ये वेगाने कम्प्लीट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र प्रशांत भोईर शेवटच्या क्षणी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्यामध्ये 45 आणि 46 धावेचं आव्हान समोर ठेवलं जात आहे. ते म्हणजेच जय हिंद स्पोर्ट्स या संघाच्या. यावेळेस मी थांबवतोय, खास करून स्वप्नील शेडगे यांना मी थांबवतोय, कारण चेतन नाईक यांच्या डोक्यावरची ऑरेंज कॅप आहे ती ऑरेंज कॅप इथे मात्र थोडीशी सरकली जात आहे, कारण त्या ऑरेंज कॅपचा मानकरी चेतन नाईक यांना थोडंसं मागे टाकत पुढे वाटचाल करतोय स्वप्नील शेडगे आणि खऱ्या अर्थाने मानकरी ठरतोय ऑरेंज कॅपचा. 16 चेंडू आणि वैयक्तिक या स्पर्धेमध्ये 37 धावा एक दमदार खेळी. मी आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ऑरेंज कॅप आपण द्यायचे, कारण एक हार्ड हिटर फलंदाज
म्हणून द ग्रेट मराठाच्या माध्यमातून आपण मोहन दादांना देखील पाहिलं होतं ग्राउंडवर. वेल डन स्वप्नील अँड वेल प्ले. चेतन नाईक जो 29 धावसंख्येवर होता त्या चेतन नाईकला मात्र पुढे टाकत मागे टाकत हा जवळपास 36 धावसंख्येवर 37 धावसंख्येवर पोहोचतोय स्वप्नील शेडगे. वेल डन स्वप्नील. कारण आम्ही या स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप देखील ठेवलेली आहे. पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय ती कॅप एकमेकाच्या डोक्यावरूनही सरकत आहे. यावेळेस आपण ऑरेंज कॅप पाहत आहेत स्वप्नील शेडगे ज्याच्या खात्यावर या स्पर्धेमधील सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम आहे. तर हर्षद भोईर जो पर्पल कॅपचा मानकरी आहे ज्याच्या खात्यावर जवळजवळ 6 विकेट्स आहेत. आणि ज्यावेळेस या दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल त्यावेळेस माझे साथी समालोचक मायक्रोफोनद्वारे आपल्याला नक्कीच या सामन्याचा आखो देखील हाल सांगण्यासाठी येतील. दिनेश किनी मुंबई इंडियन्स कॅप्टन. लक्षात ठेवा आम्ही ड्रॉ करतोय. मुंबई इंडियन्स सॉरी पांजू इंडियन्स, मुंबई इंडियन्स नाही पांजू इंडियन्स आणि विनिंग टीम असे आम्ही चिठ्ठी टाकतोय. पहिली एक चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीला बाय दिली जाईल. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीला बाय दिली जाईल. विनिंग टीम आणि पांजू इंडियन्स असे आम्ही चिठ्ठी टाकतोय. आणि हा चिठ्ठी उचलण्याचा मान मी मोहनदादा पाटील यांची सुपुत्री सर्वांची लाडकी परी निधी पाटील यांना देतोय. चला पांजू इंडियन्स एखादा खेळाडू पाठवून द्या. पांजू इंडियन्स आहे निधी. एक चिठ्ठी उचलेल त्या संघाला बाय दिली जाईल. निधी मोहन पाटील यांच्या शुभ हस्ते ही चिठ्ठी उचलली जात आहे. पहिली चिठ्ठी उचलली जाईल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. ही चिठ्ठी माझ्याकडे आहे. कोणता संघ असेल या सामन्यात जो संघ विजयी होईल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. थँक्यू निधी. आता मात्र दिनेश किनी आता ही लढत खूप महत्वाची ठरणार आहे. ही लढत असेल जी अंगावर गणवेश आहे, जी अंगावर टी शर्ट्स आहे, ज्या टी शर्ट्सवर आपल्या संघाचा लोगो आहे त्या संघाच्या नावासाठी ही लढत असेल मैदानाच्या आतमध्ये. कारण जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. बॅक टू द दिनेश किनी. JS. तर प्राप्ती वॉरियर्स संघाचा संघनायक आणि तसेच पांजू इंडियन्स संघाचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. प्लीज विनंती करतोय. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुंदररित्या मात्र झेल टिपला गेला जतीन याच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मिस्टर दीपेश भोईर मैदानाच्या आतमध्ये नव्याने दाखल होतोय. तर पहिल्या चेंडूवरती मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना तर मीरागाव सचिन भोईर यांच्या माध्यमातून 3 षटकारांकरिता 1,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. 3 षटकारांकरिता 1,000 रुपयाचा पारितोषिक. अक्षय भोईर स्ट्राईक सेंडला अप्रतिम वेगवान मारा, भन्नाट वेग, सुंदर डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. सरळ चेंडू निघून जातोय हेमंत भोईर याच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने. पहिल्या चेंडूवरती प्रमोद भोईर तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. नवीन फलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये. चला 2 संघनायकांना विनंती करतोय. प्राप्ती वॉरियर संघाचा संघनायक टॉस करण्याकरता यायचा आहे. पांजू इंडियन्स संघाचा संघनायक येत आहेत.
मी विनंती करेल राजूजी पाटील नवगर यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. सेमी फायनलचा टॉस सुंदररित्या फ्लॅक्स लहरताना आपण पाहतोय. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित मिडलिंगला कळंक करू शकला नाही फलंदाज अक्षय भोईर. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाते. 3 चेंडूंचा खेळ होता आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धावाही फलकावरती. लक्ष आपण पाहिलं तर विजयाकरिता लक्ष आहे 46 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिसिंग द लाईन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने टॉस केला जातोय. राजू पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय. प्राप्ती वॉरियर्स वर्सेस पांडजू इंडियन्स सेमी फायनलची ही लढत. दिलीप भोईर भरपूर खुश आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 1 गडी बाद 1 धावाही फलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. हितेश पाटील पुढे सरसावला जातो. यस इज गॉन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन तंबूच्या आसऱ्याला. डीजे सतीश धन्यवाद डीजे. पांडजू इंडियन संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना असेल. यावेळेस मात्र इंटू द गॅप मध्ये सुंदररित्या ग्लोरियस स्ट्रोक मिस्टर अक्षय भोईर नावाचा क्वालिटी ब्रँडेड चौकार. 4 धावा. चला धन्यवाद डीजे. जास्त वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष घ्या. नो टाइम नो मीटिंग. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि 4 षटकांचे ते सुद्धा सामने खेळवायचे आहेत. मान्यवर आपण पाहतोय उपस्थित झालेले आहेत. सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुंदररित्या ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजन नियोजन आपण पाहिलं तर ऑल इज वेल अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. नवीन फलंदाज तेजकुमार राऊत मैदानाच्या आतमध्ये. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. हितेश पाटील याच्यावरती मात्र विश्वास दर्शवला जातोय. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 5 रन्स 5 धावा 18 चेंडू. विजयाकरिता लक्ष आपण पाहिले तर 41 धावांचं लक्ष. 18 चेंडू 41 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ तुम्हाला 14च्या सरासरीने खेळावं लागेल. चला डोंट वेस्ट द टाइम. जास्त वेळ वाया जातोय. पंचांना मी पुन्हा एकदा वॉर्न करण्यासाठी मी विनंती करतोय. वारंवार सूचना दिल्या जात आहेत तरी सुद्धा मात्र वेळ घालवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. वेळोवेळी मात्र टीम मीटिंग्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हितेश पाटील गोलंदाजी मार्क वरती. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजकुमार राऊत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. डावऱ्याचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. 41 धावांचं लक्ष. 18 चेंडू 41 धावा. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पांडजू इंडियन्स या संघाने आणि प्राप्ती वॉरियर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे.
गोलंदाजी मार्कवरती हितेश पाटील. हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता तेजकुमार राऊत या खेळाडूचा. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. हेमंत भोईर अर्थातच बाबा या खेळाडूच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने 17 चेंडू 41 धावांचं लक्ष. दोन्ही संघ बलाढ्य. यावेळेस मात्र ऑन साइडला डान्सिंग डाऊन द विकेट. सुंदररित्या चेंडूला कनेक्ट केलं गेलं. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट. PPL सिक्सर. धन्यवाद डीजे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 11 धावा 11 रन्स. लक्ष्मण ठाकूर उपस्थित होत आहे. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 11 रन्स. सचिन भोईर मीरागाव यांच्या माध्यमातून 3 षटकारांकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑन साइडला दिशा दाखवली जात आहे. एकदा वर्जित केलं जात आहे. 1 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 12 रन्स 12 धावा. लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा सर्वांना सूचित करतोय की प्लीज घाई करा, कारण आपल्याला केक देखील कापायचा आहे. तुम्हाला सर्वांना देखील माहिती आहे की आपल्याला पांजू प्रीमियर लीग सीझन 2 हा केक कापायचा आहे मैदानावर. तर तो वेळ आपल्याला हवा आहे. तर प्लीज कोऑपरेट करा. प्रत्येकाने टाइमपास करू नका आणि टीम मीटिंग शक्यतो टाळा. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 12 धावा 12 रन्स. चला जास्त वेळ वाया जातोय. प्लीज मी कर्णधाराला सुद्धा वॉर्न करतोय. पियुष भोईर थोडंसं लक्ष घाला प्लीज. हितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्विच हिटचा फटका. ब्रह्मास्त्र ओपन केलं जातं इनटू द गॅप मध्ये. नंदकुमार भोईर चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि तिसऱ्या धावेसाठी तेजकुमार राऊत पुढे निघून येत आहेत. आणि तत्पूर्वी यस 3 धावा कंप्लीट केले जात आहेत. 3 धावा येत असताना आणि 3 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 15 या आकड्यावरती 15 रन्स. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ विजयी होईल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ विजयी होईल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. महत्वाचा सामना, महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 15 रन्स 15 धावा. धर्मेंद्र रमाकांत भोईर यांना आम्ही विनंती करतोय की आदरपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. धर्मेंद्र रमाकांत भोईर साहेबांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी आदरपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज हितेश पाटील गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम. यस इज गॉन. फलंदाज आपण पाहतोय त्रिफळा चितच्या स्वरूपाने तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हिलियन. चला धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. लक्ष आपण पाहिलं तर विजयाकरिता 46 धावांचं लक्ष होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना 15 धावा हे फलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 रन्स. इथे यांच्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा प्लीज. आम्ही विनंती करतोय. घड्याळात आता 5 वाजलेले आहेत. 6:30 वाजता अंधार पडला जाईल. तेज पाटील भरपूर तुम्ही
वेळ वाया घालवत आहेत या मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 7 ते 8 मिनिटं झाले तुमच्या षटकाला. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 15 धावा, 13 चेंडू 31 धावांचं लक्ष. अप्रतिम वेगवान चेंडू हाताळला गेला. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने खूप सुंदर षटक पाहायला मिळते हितेशच्या माध्यमातून. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 15 धावा, 15 रन्स, 12 चेंडू 31 धावांचं लक्ष. या ऐकूया एक छोटीशी धून. काही करा प्लीज, विनंती करतोय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 12 चेंडू 31 धावा. स्वप्नील शेडगे गोलंदाजी मार्क वरती. खूप सुंदर षटक, पहिले षटक पाहायला मिळालं होतं. 5 धावा त्या षटकामध्ये. 3 षटकारांकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मिरागाव सचिन भोईर यांच्या माध्यमातून. सचिन भोईर मिरागाव यांच्या माध्यमातून अक्षय भोईर करता 3 षटकार जर ठोठावलं गेलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील शेडगे. अक्षय भोईर स्ट्राईक साइडला, ऑन साइडला दिशा दाखवण्याचं काम केलं जातं. एकदा वर्जित केलं जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? हा ना करता करता मात्र 2 धावा सहजरित्या मात्र टिपल्या जातील. 2 धावा येत असताना आणि 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावरती. 17 या आकड्यावरती 17 रन्स, 17 धावा. 29 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू 29 धावांचं लक्ष. 11 चेंडू 29 धावा. अक्षय भोईर यांच्यावरती संपूर्ण मजाल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम सुंदर लेंथ वरती चेंडू टप्पा काढल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपाने, निर्धावच्या स्वरूपाने. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 17 रन्स, 17 धावा. 10 चेंडू 29 धावांचं लक्ष. 10 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जजमेंट दाखवताना आपण पाहतो. यस इज गॉन. अक्षय याच्या केलेला मात्र पूर्ण विराम. इज नाव बॅक टू द पॅव्हिलियन. चला धन्यवाद डीजे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 17 धावा या पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय भोईर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले गेले आहेत. 2 धावा आणि लक्ष आपण पाहिले तर 29 धावांचं लक्ष. 9 चेंडू 29 धावा. विजयाकरिता हे समीकरण पाहायला मिळतंय. 9 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. यावेळेस मात्र पॅड वरती चेंडू आदळला गेला. पंचांकडे लाऊड अपील, लेग बाईटचं पायचीतचं अपील पाहायला मिळालं. मात्र पंच सहमत नाहीत. धावांची गती मात्र स्थिर आहे. 8 चेंडू आणि विजयाकरिता लक्ष आपण पाहिले तर
8 चेंडू 29 धावा. यस इज गॉन. फलंदाज संजय याचा त्रिपला मात्र उद्ध्वस्त केला जातोय फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. हे अप्रतिम आयोजन पाहून वत्सला रमेश पाटील नवघर भाईंदर यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे पांडू प्रीमियर लीगसाठी. त्याबद्दल त्यांचं मी सदस्य आभार व्यक्त करतोय. उद्धव आणि कुणाल यांची आत्या आहे. सोनेरी लाटा जाव माझं वर्ग करतय रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं वर्ग करतय. 7 चेंडू 29 धावा. जबरदस्त कमालीचं प्रदर्शन स्वप्न साकार संघाच्या माध्यमातून ब्युटिफुल डिलिव्हरी. सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 2 धावा आणि 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. या षटकामध्ये स्वप्नील शेडगे याने पूर्णपणे जबरदस्त कमालीचा एफर्ट लावलं गेलं. बॅटिंग मध्ये असो गोलंदाजी मध्ये असो सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि फलंदाजी करत असताना 6 चेंडूमध्ये 20 धावा नाबाद उभारल्या गेल्या होत्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. पुन्हा पुन्हा तुम्हाला वॉर्न केलं जात आहे. प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. सहा चेंडू आणि विजयाकरिता 29 धावांचं लक्ष. 6 चेंडू 29 धावा. सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळते. मारा केला जातोय अचूक टप्प्यावरती. मारा करताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर डिलिव्हरी खूप सुंदर क्षेत्ररक्षण याच्या माध्यमातून. आणि आता मात्र सुंदर गोलंदाजीचं कृत्यकरण. 5 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. बक्षीस वाटप समारंभापर्यंत वाईटचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. 5 चेंडू 28 धावांचं लक्ष. यानंतर पहिले सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनल मध्ये जो संघ आपण पाहतोय या सामन्यामध्ये विजयी ठरेल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. अप्रतिम सुरेखरित्या चेंडूला मात्र भिरकावून दिले आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. धन्यवाद DJ. 4 चेंडू 22 धावांचं लक्ष. 4 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 4 चेंडू 22 धावा. वाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा ऑर्डिनरी केली जाते. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 25 रन्स. 21 धावांचं लक्ष आहे. 4 चेंडू 21 धावा. सामना अजूनही बनलेला आपण पाहतोय. जर मोठे फटके खेळले गेले तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय या सामना विजयी ठरू शकतायत. 4 चेंडू 21 धावा. बॅटचं एज सुंदररित्या नंदकुमार क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल कंप्लीट केलं जातंय. आता मात्र 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. 3 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 3 चेंडू 20 धावांचं लक्ष. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. मितेश जेलच्या खाली येतो. यस इज गॉन. कॅच नंबर 2
फलंदाज संकेत भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज जयप्रकाश मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ औपचारिक बाकी आहे. सुंदररीत्या मात्र चेंडूची हाताळणी केली जाते. एकदम काही रोखू शकत नाहीत. फक्त औपचारिकता बाकी आहे. पराभवातलं अंतर कमी केले जाते फलंदाजांच्या माध्यमातून. स्वप्न साकार हा संघ आपण पाहतोय. फायनल मध्ये पोहोचणारा हा संघ ठरला जातोय. निश्चित स्वरूपाने दिलीप भोईर यांचं स्वप्न साकार होताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू. चला घाई करा प्लीज. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. ऑन साइडला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वप्नील शेडगे जजमेंट चांगल्या पद्धतीचं दर्शवू शकला नाही. झेल निसटला जातोय. विजयी ठरला जातोय संघ. आपण पाहिलं तर स्वप्न साकार हा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि बॅकफुटला सरकावं लागते संघ. आपण पाहिलं तर जय हिंद स्पोर्ट हार्ड लक.